विधानसभा मतदारसंघात निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असून यामध्ये एकूण 9 उमेदवार रिंगणात असून प्रामुख्याने 4 उमेदवार हे आघाडीवर असून यामध्ये माजी आमदार वैभव पिचड यांनी प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांना निवडून देण्याचे आवाहन कार्यकर्ते तसेच वैभव पिचड यांचे कुटुंबीय करत आहेत। कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून वैभव पिचड यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करत घोषणाबाजी केली आहे। तसेच गावोगावी जाऊन मतदारांची जनजागृती करत निवडून देण्यासाठी आवाहन केले आहे। तसेच मतदारांनी देखील वैभव पिचड यांना आपला पाठिंबा देत निवडून देऊ असे आश्वासन दिले आहे। याबाबत सर्वसामान्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। आज माननीय वैभवराव पिचड यांच्या प्रचाराच्या समर्थनार्थ व त्यांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। हे सर्व जे तरुण आपण पाहतात हे सर्व आमच्या गर्दनी गावातील आहेत आणि सकाळी हे सर्व तरुण गर्दनी गावामध्ये एकत्र जमा झाले व आम्ही सर्वांनी मोटरसायकल रॅली काढली व ती रॅली आता अकोले मार्गे या ठिकाणावरून रोंबोडी, मेहंदुरी, उंच खडक बुद्रुक तसेच तिथून पुढे ढोकरी, टाकळी व पुन्हा आमच्या गर्दनी गावामध्ये जाऊन संपन्न होणार आहे। तसेच सायंकाळी 4:30 वाजता माननीय वैभवराव पिचड यांची प्रचार सभा देखील आमच्या गावामध्ये संपन्न होणार आहे। या निमित्ताने मी सर्व मतदारांना एकच विनंती करू इच्छितो की आपण सर्वजण हा प्रतिसाद पाहत आहात आणि माननीय वैभवरावजी पिचड यांना या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळून ते या निवडणुकीमध्ये सहज विजयी होणार आहे असा आम्हाला या निमित्ताने स्पष्ट विश्वास आहे। आणि मी सर्व मतदारांना देखील ही विनंती करेल की आपण या निवडणुकीमध्ये माननीय वैभवरावजी पिचड यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी आपापल्या परीने या निवडणुकीत आपले वैभव भाऊ जे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यासाठी आम्ही गर्दनी गाव पंचक्रोशीत आता सायकल रॅली काढलेली आहे। वैभव भाऊला आम्ही समर्थन देण्यासाठी आमच्या गावातून अकोल्यातून तसंच रुंबोडी मार्गे तर आम्ही तिकडून टाकळी डोकरी करून गर्दनीला जाणार आहे। त्या संदर्भात आम्ही रॅली काढलेली आहे। या संदर्भात सगळे आमचे मित्र परिवार रस्त्यावर उतरलेले आहे जेणेकरून तिथून मागे जे चाललेलं साहेबांचं जे काम आहे त्या कामानिमित्त त्याचा वारसा घेऊन वैभव भाऊंना आम्ही शब्द दिला त्याप्रमाणे त्यांनी तो शब्द धरला आणि अपक्ष म्हणून त्यांनी रिंगणात उतरले। तरी आमचा संपूर्ण गावाचा आणि आमचे मित्र परिवार यांचा त्यांना पाठिंबा आहे। तरी या निवडणुकीत त्यांना पण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। यासाठी आम्ही रॅली काढून त्यांना त्यांचे चिन्ह रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे। परंपरा 40 लिहिलेले धन्यवाद लिहिले 40 वर्षामध्ये हे केलेलं आहे मोठाले कामं केलेले रस्त्याची कामं केलेले त्यांनी साहेबांनी त्यांचे चिरंजीव वैभव भाऊ 5 वर्ष होतं पण आता राजकारण बदलत आहे त्याच्यामुळे काही गोष्टी बदल झाल्या असतील पण तरी वैभव भाऊ आज ह्या तालुक्यांनी पूर्ण साथ आहे माझी म्हणजे तालुक्याची बरं का वैभव भाऊ असं माझा अंदाज आहे 100% आहे ना प्रत्येक आम्ही सकाळी 8 वाजता आमच्या गर्दनीच्या मंदिरापाशी जमल्यानंतर 100 ते 150 गाड्या तरुणांनी एवढी साथ दिली। तरुण स्वतःहून फोन केले का आज आम्ही तुमच्या रॅलीमध्ये सहभाग घेतो आणि आम्हाला भाऊंला 100% निवडून आणायचं आहे। ते का निवडून आणायचं आहे का आमचं आरक्षण वाचलं पाहिजे। आमच्या का आदिवासी पट्टा भरपूर आहे तर त्यांनी येऊन प्रसिद्ध दिला का ते स्वतःहून आम्ही रॅलीमध्ये सहभाग होतो। त्यांना फोन न करता 100 ते 150 गाड्या न पेट्रोल काही खर्च नाही डायरेक्ट फोन न करता सर्व जमा झाले।